मोटरसायकल चोरट्यास अटक करून 7 लाख रुपये किमतीच्या 12 मोटरसायकली जप्त। मोटरसायकल चोरीचे 12 गुन्हे उघडकीस। कोल्हापूर परजिल्ह्यातील मोटरसायकल चोरटा दीपक पांडुरंग वाघमारे वय वर्ष 31 राहणार चिकुर्डे तालुका वाळवा जिल्हा सांगली सध्या राहणार शिरटेकर चाळ इस्लामपूर याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक करून त्याच्याकडील चोरीच्या 7 लाख रुपये किमतीच्या 12 मोटरसायकली जप्त करून मोटरसायकल चोरीचे 12 गुन्हे उघडकीस आणले आहेत। वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याची माहिती घेऊन तपास करीत असताना या पथकातील पोलिसांना सांगली जिल्ह्यातील पोलीस रेकॉर्डवरील मोटरसायकल चोरटा दीपक वाघमारे हा दिनांक 13 रोजी चोरीची स्प्लेंडर मोटरसायकल घेऊन येथील हनुमान नगर येथे येणार असल्याची माहिती मिळाली असता या परिसरात सापळा रचून बिना नंबर प्लेटची स्प्लेंडर मोटरसायकल घेऊन आलेल्या दीपक वाघमारे याला ताब्यात घेऊन मोटरसायकल बाबत त्याच्याकडे चौकशी केली असता ती मोटरसायकल चोरीची असून सदर बाब लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली। सदर आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात 12 गुन्हे दाखल असल्याची माहिती सांगितली। सदर आरोपीकडून चोरीच्या 7 लाख रुपये किमतीच्या 12 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। त्याच्यावर खालील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या लक्ष्मीपुरी 2, शाहूपुरी 1, इस्लामपूर 1, सातारा 1, हातकणंगले 1 आणि कराड शहर पोलीस ठाण्यात 4 असे एकूण 12 गुन्हे उघडकीस आणले आहेत। आरोपी दीपक वाघमारे याच्यावर यापूर्वीही कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात एकूण 22 मोटरसायकली चोरीचे गुन्हे दाखल आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक मान्य महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस रोहित मर्दाने, रामचंद्र कोळी, संजय पडवळ, रुपेश माने, युवराज पाटील, अमित सरजे आणि विनोद कांबळे यांच्यासह आदींनी केली। ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळेसह रुपाली चव्हाण, कोल्हापूर।